1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 लाईनी आहेत. एका कणसाला साईडनं 18 लाईनी आहेत. उभ्या 48 ते 50 लाईनी आहेत आणि एका कणसाचं वजन 400 ते 500 ग्रॅम भरते. हे कणीस कुठला आहे? युनिकॉर्न 1110. ऑर्डर सीडचं युनिकॉर्न 1110. चला या तुम्हाला दाखवतो. हे जे धाट आहे त्या धाटच्या मुळ्या बघू शकताय तुम्ही. इथं सिल्लोडमध्ये एवढा पाऊस झालाय तरी पण धाट एकदम जबरदस्त आणि एकदम मजबूत आहे. आणि पानाची रुंदी बघू शकताय तुम्ही. पानाची जेवढी रुंदी आहे बघा, त्यामुळं कॅनोपी तुम्हाला बघू शकताय अजून हिरवीगार आहे. त्यामुळं चाऱ्याला सुद्धा एक नंबर, जनावरांसाठी एक नंबर चालू शकते. आणि हाईट बघू शकताय सा 10 ते 11 फुटापर्यंत हाईट आता या मक्याची चाललेली आहे. त्यामुळं शेतकऱ्याला उत्पादनासोबत वैरणीसाठी सुद्धा चांगला उपयोग होणार आहे. चला आज तुम्हाला दाखवतो. आता कणीस कसं शेवटपर्यंत शेंड्यापर्यंत भरलेलं आहे ते बघू शकता. आता आपण हे बघा, एकदम शेवट टोकापर्यंत कणीस भरलेला आहे आणि एकदम कणीस कॅप्सूल टाईप मध्ये आहे. त्यामुळं विक्रीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना एकदम उत्पादनाचा चांगला सोर्स ह्या मक्यापासून मिळणार आहे. आता ही बिट्टी लहान असल्यामुळं दाणे किती टपोर पडल्यात बघू शकताय तुम्ही. दाणे किती चांगलं मोठं दाणं पडलेत. त्यामुळं शेतकऱ्यांना उत्पादनाची सुद्धा ह्या वाणातून हमी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी रब्बीच्या खरीपच्या दोन्ही लागवडीसाठी एक नंबर असं वाण ऑर्डर सीडने उपलब्ध करून घेतलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, मक्यातून चांगले नफा मिळवायचा असेल, चांगलं उत्पादन मिळवायचं असेल, चांगला चारा मिळवायचा असेल तर ऑर्डर सीडची युनिकॉर्न 1110 लावलीच पाहिजे.